श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुळशीला मंजिरी निघाली तर लगेच करा ह्या काही गोष्टी. माता लक्ष्मी तुम्हाला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देईल. तसेच तुळशीला पाणी कसे अर्पण करावे आणि कोणते पाणी अर्पण करू नये, अन्यथा घोर पाप आपल्याला लागेल. तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. त्याचसोबत ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे कधीही वास्तुदोष राहत नाही. सुखसमृद्धीसाठी तुळशीची पाने आणि देठाचा भरपूर वापर तुम्ही केला असेल, पण तुम्हाला या गोष्टी देखील माहीत असणं गरजेचं आहे. तुळशीमधील तण गवत लगेच काढून टाकावे. यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते. त्याचीच एक पौराणिक कथा आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. मंजिरीला तुळशीपासून लगेच का वेगळे करावे, लगेच का काढावे? पौराणिक कथेनुसार एकदा माता लक्ष्मी, सरस्वती आणि माता गंगा यांच्यामध्ये काही गोष्टीवरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला पोहोचला की त्यांनी एकमेकींना शाप दिला. माता गंगा लक्ष्मीला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवत आहेस, म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बनशील, जी रुंदाव झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते. तेवढ्यात माता पार्वती तेथे येते आणि म्हणते, तुम्ही लोक एकमेकांशी का भांडत आहात? माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणूनच मी तिला शाप दिला. यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही लोक रागाच्या भरात एकमेकांना शिव्या शाप देता, पण तुम्हाला कल्पना तरी आहे का की एखाद्याला शापामुळे एवढा त्रास सहन करावा लागतो? माता पार्वती सांगते की 84 लाख योनीपैकी 20 लाख योनी हे झाडे आणि वनस्पतीचे आहेत. तर माता पार्वती लक्ष्मीला म्हणते की लक्ष्मी, तू आता मला सांग, एकदा तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केला तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल? माता लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि तिने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले, 20 लाख जन्मातून मला एकाच वेळी मुक्त करता येईल असे काही होऊ शकतं का? अशा परिस्थितीत माता पार्वती म्हणाली की या शापावर उपाय माझ्याकडे नाही, पण या शापावरती उपाय फक्त महादेव सांगू शकतात. महादेव सर्व पापांपासून मुक्ती मिळवू शकतात. तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणाली, हे भगवान महादेव, असा उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला इतर कोणत्याही जीवाची दुःख होऊ नये. मग महादेवांनी हा उपाय सांगितला. कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलांच्या रूपात प्रकट झाली तर तुळशीच्या रोपातील देठ तोडून शालिग्रामला अर्पण करावे असं सांगितले. असं केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवातून मुक्त होते आणि नंतर कोणत्याही झाडाच्या वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते. असं केल्याने माता लक्ष्मी व्यक्तीला सुखसमृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करते. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी मंजिरी ही अर्पण करावी. असं केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते हे आपण जाणलेच आहेत. ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद राहतो. धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नेहमी पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतो. तुळशीच्या पानामध्ये त्याची मंजिरी ही खूप महत्त्वाची आहे. तुळशीची मंजिरीचे काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पैशासंबंधित समस्या दूर होतात. सनातन धर्मात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले जाते आणि तिची मंजिरी ही खूप फलदायी असते. मंजिरीच्या उपायाने लक्ष्मी देवीचा अपार आशीर्वाद मिळू शकतो. माता लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान महादेवांना तुळशीपत्र अर्पण केले जात नाही, तरी पण भगवान महादेवाला तुळशी मंजिरी जर अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि आर्थिक लाभ होतो. पुराणानुसार भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे. भगवान विष्णूला मंजिरी अर्पण केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला पैशाची चिंता असेल तर थोडीशी मंजिरी गंगेच्या पाण्यात मिसळून ते पाणी घरभर शिपडा. मंजिरीच्या बिया चुकूनही पायाखाली येऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. या उपायाने घरातील नकारात्मकता दूर होते आणि धनहानी थांबते.
प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीला तुळशी मंजिरी अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते। हा उपाय केल्याने माता लक्ष्मी घरात कायम वास करते आणि त्यांच्या कृपेने धनाची कमतरता दूर होते। माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करते। तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मंजिरीला लाल कपड्यात बांधून तुम्ही जिथे पैसे ठेवता म्हणजेच तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवा। यामुळे घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते। नित्य नियमाने तुळशीचे दर्शन घेतल्याने आणि हात जोडल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात। अशा परिस्थितीत व्यक्तीच्या आत नवीन एक ऊर्जा संचारते ज्यामुळे तो यशस्वी होतो। वास्तुशास्त्रानुसार तुळशी मातेने जर एखाद्या व्यक्तीवर कृपा केली तर ती त्याला गरिबीतून राजा बनवते। त्यामुळे जो व्यक्ती देवी लक्ष्मीची पूजन करतो त्याला त्याचे फळ नक्कीच प्राप्त होते। रोज तुळशीच्या रोपाची पूजा करून संध्याकाळी दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। जर तुमचा व्यवसाय खराब चाललेला असेल किंवा पूर्ण व्यवसाय बंद झाला असेल तर काळजी करू नका। दर गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करत राहा, तुमच्या समस्या लवकरच दूर होतील। तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही। जेथे नियमितपणे तुळशीजवळ दिवा लावला जातो त्या घरात भूतबाधा वाईट शक्ती फिरत नाही। तेथे तुळशीचे रोप असेल त्या घरापासून नकारात्मकता दूर राहते। जर तुमच्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या संरक्षणासाठी 7 तुळशीचे पानं आणि 7 काळी मिरी घ्या आणि ती मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा गोल फिरवा आणि घराच्या मागच्या बाजूला ठेवा। सर्व काही व्यवस्थित होते। तुम्हाला ते घड्याळाच्या दिशेने फिरवावं लागेल, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवावं लागेल। सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि रोगांपासून मुक्त राहण्यासाठी संध्याकाळ होण्याच्या आधी तुळशीची 4 ते 5 पानं तोडून घ्या। झोपताना उशीखाली ठेवा आणि झोपेतून उठल्यावर सकाळी ती पानं खा। हळूहळू तुमच्या तब्येतीमध्ये फरक जाणवेल। या नियमाचे पालन केल्यास 100% तुम्हाला चांगले अनुभव येतील। ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की गुरुवारी तुळशीची माळ धारण केल्याने बृहस्पती बलवान होतो। ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ घातल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि वाईट नजर कधीच लागत नाही। तुळशीचे माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल आणि उदबत्ती अर्पण करावी। तुळशीचे माळ धारण करण्यापूर्वी मंदिरात जाऊन श्रीहरींची पूजा करावी। जे लोक तुळशीचे माळ धारण करतात त्यांनी कांदा, लसूण, मांस, मदिरा यांचे सेवन करू नये। जर तुमची सर्व कामे अयशस्वी होत असेल, प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल तर तुळशीच्या रोपाची मूळ घ्या आणि गंगाजलने धुवा। त्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा। हळूहळू तुमच्या सर्व समस्या दूर होतील। तुळशीची पावडर वापरणारी व्यक्ती नेहमीच अत्यंत गंभीर आजारापासून सुरक्षित राहते। तुळशीची पूड अनेक रोगांना मुळांपासून दूर करते। तुळशीचा विवाह संपन्न केल्यानंतर त्यांच्यावर सर्व देवी देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबावर राहतो। माता लक्ष्मी नेहमी त्यांच्यासोबत राहते आणि त्यांची सर्व कामं पूर्ण करते। प्रत्येक कामात त्यांना यश देते। तुळशीला कोणत्या दिशेने ठेवावे? जर वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर दिशा, उत्तर पूर्व, ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशा निवडा। जर तुम्ही तुळशीची नवीन रोप लावणार असाल तर ते फक्त गुरुवारी आणा आणि सकाळी लावा। तुळशीजवळ शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती चुकूनही ठेवू नका। घाण अशुद्ध पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका। जे पाणी पिण्यास योग्य आहे तसेच पाणी तुळशीला अर्पण करावे। जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुळशी ठेवली असेल तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला मुंग्या नक्कीच बाहेर पडू लागतील। घराच्या उत्तर दिशेला कुठेतरी भेगाही दिसू लागतील। घराच्या छतावर तुळशीला ठेवणे अशुभ मानले जाते। ज्या लोकांच्या घरी तुळशीचे रोप नसते, कबूतर तेथे घरटे बनवतात, ते अशुभ केतूचे लक्षण मानले जाते। तुळशीला कधीही एकटे ठेवू नका। केळीच्या झाडासोबत नेहमी ठेवा। तसेच शमीचे झाड देखील तुळशीजवळ ठेवणे खूप शुभ मानले जाते। शमीचे रोप तुळशीजवळ लावल्याने शनिदेवाचा दुष्परिणाम होत नाही। दुष्परिणाम असेल तर तो लवकर दूर होतो। शनिदोष किंवा साडेसातीपासून मुक्ती मिळते। मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र असतात आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या काळात करू नये। जसे की लोणच्याला हात लावल्याने ते खराब होते, मंदिरात जाऊ नये त्यामुळे वाईट नजर लागू शकते, तसेच झाडांना पाणी देऊ नये त्यामुळे झाडे सुकतात आणि कोणतेही धार्मिक कार्य देखील करू नये। म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करू नये। तुळशीचे व्रतसुद्धा करू नये। तुळशीला स्पर्श देखील करू नये, अन्यथा तुळशीचे रोप सुकते।
तर भक्तांनो, तुमच्या घरी असलेल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तुम्हाला सुखसमृद्धी आणि संपत्ती ऐश्वर्य नक्कीच प्राप्त होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयुक्त माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.